लातूर महानगरपालिका निवडणुकीनंतर स्थायी समिती स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मनपा प्रशासनाच्या वतीने स्थायी समिती सभागृहाचं बजेट जे आहे ते आज सादर केलं। यावेळी मनपा प्रशासनाने तब्बल 882 कोटी अंदाजित बजेट स्थायी समितीकडे दिला असून 35 लाख रुपये शिल्लक रक्कम या बजेटमध्ये दाखविण्यात आली आहे। स्थायी समिती सभागृहात स्थायी समितीच्या सर्व सदस्यांसमोर हे बजेट सादर केल्यानंतर सर्व सदस्यांनी यावेळी बजेटवरून वेगवेगळ्या सूचना व आक्षेप घेतले असून यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली असून त्यानुसार येत्या 6 दिवसात सर्व सदस्यांनी लेखी स्वरूपात सूचना द्याव्यात आणि त्यानंतर बजेटमध्ये आणखीन दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी यावेळी सांगितलं असून लवकरच सूचना आल्यानंतर पुन्हा बैठक घेऊन बजेटमध्ये आवश्यक सूचनांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी यावेळी दिली आहे। आज प्रशासनानं आपल्याकडे स्थायी समितीकडे बजेट सादर केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये 5-6 दिवसांमध्ये सदस्यांकडून सूचना घेऊन आपण शिल्लकी अंदाजित 35 लाख रुपये अंदाजित हे बजेट प्रशासनानं आपल्याकडे सादर केले। त्यामध्ये सदस्यांकडून सूचना घेऊन आपल्याला सादर करायचं पुढच्या बैठकीमध्ये। अंदाजे किती कोटींचे बजेट असणार आहे? अंदाजे किती कोटींचे बजेट सादर करण्यात आले आणि आपल्याकडनं काय काय तरतुदी नेमक्या महत्त्वाच्या या ठिकाणी करण्यात आल्या? 919.82 कोटी रुपये आपल्याकडं हे बजेट सादर केलेलं आहे। त्यामध्ये 919.47 कोटी खर्च, अपेक्षित खर्च आणि 35.65 लाख शिल्लक राहील अंदाजित असं बजेट सादर प्रशासनानं आपल्याकडे केलेलं आहे। आता चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये नवीन तरतुदी आल्यानंतर बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे? होईल ना, त्यामध्ये काय फिजिबिलिटी आहे ते बघून आपण दुरुस्ती करू शकतो। कुठल्या ह्याच्यावरती बजेटमध्ये जास्त कुठला वाढीव देण्यात येणार आहे? मी असं काही नाही, ज्या काही लातूर शहरात सर्वांगीण विकासासाठी ज्या काही बाबी आहेत त्या बाबीवरतीच खर्च करण्यात येणार आहे। सदस्यांकडून किती दिवसामध्ये लेखी मागवलेले आहे? 6 दिवसामध्ये येतील साधारणतः। या बजेटचं काय वैशिष्ट्य असं सांगाल तुम्ही की पत्रकारांसाठी काय स्पेशल असेल किंवा कर वाढवा असणार आहे का? करवाढीचा विषय मध्ये झालेला आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्या संदर्भामध्ये सर्व सदस्य मिळून बैठक घेतील। बैठकीमध्ये जो निर्णय ठरेल आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेऊ। Thanks for watching Ekmat Digital.